बघा का 3 साड्या आणल्या 3 काय गरज आहे का एवढ्या आणायची? राखे किती रुपयाची नेल त्या? किती रुपये 5 रुपयाची नेल का? छान आहे बऱ्या काय? माणसाला कसली बी साडी चांगली वाटते ना. म्हणजे तुला म्हणायचं का ही गुरी आहे? कोण कोणते म्हणाले? कोणते अँगल गुरी वाटते? कोण म्हणाले काळी? हा बघू हिचं. हे बघा बरं हिचे दात पुढे आलेले काळी. मलाच तर ऑर्डर राहिलेली कारण की एवढं आहे बापाला बोलून. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या या गोकुळ सोनाली ब्लॉग मध्ये. फॅमिली आपल्याला माहिती आहे सोनाली काल घेतली माहेराला रक्षाबंधनसाठी आणि ती आता आलेली आहे. तुला न्यू ड्रेस घेतलाय मामाने? एवढं मोठं घेतलंय तुला? आणि आईला आजीने घेतलं का? आणि आईला साडी नाही घेतली का? ज्या ड्रेसवर गेली त्याच ड्रेसवर मागे आली ती. मग साडी घेतली घालून नाही आली का? दुकानात पुढे घातलं बरं. याला कसं आता छोटा आहे ना, याला बदलले कपडे मग तिथंच मम्मी ते म्हणले घालून जा. हा का? मम्मी नाही घातले, घेतलेत ना. एक सोडून 2 घेतल्या तो. काय 2 साड्या घेतल्यास? मग एका रात्री त्यांना मी मग काय? टाकून आले किती? 3000 रुपयाला. मग चांगलंच खड्डे टाकलं वाटतं तुझ्या मम्मी पप्पाला तुझं. तुला पण घेतलाय बाळा? तुला एकच घेतला आणि आईला 2 साडी घेतल्या. अजून घ्यायचा होता काय करा. आज तुझ्या पण केला ना तुमच्यात? जाऊ द्या आता, मला 2 घेतल्या. वरून साड्या, रुद्राचे कपडे. ही तर साडी विसरले हो. म्हणजे मम्मीने त्यांनी घेतले 2 पण काकीने ही पण दिली ना. म्हणजे 3 साड्या, रुद्राला ड्रेस, गिफ्ट. म्हणजे तू रक्षाबंधन आहे का तुझ्या माहेरच्या नाही ना? खूपच मागात पाडलेलं आहेस बरं का. ही काकीने घेतली 3 झालं ना मग. गिफ्ट आहे. कसलं गिफ्ट आहे? अरे हे तर आपण फोटो काढलेले आहेत. ते कृष्णाने दिलं ना. वा वा. हे दुसऱ्या भावाचं गिफ्ट, हे बायकाचं गिफ्ट. याला तर लागलेच असते ना. वॉच, मग स्मार्ट वॉच आहे. स्मार्ट वॉच बघ हो का? त्यांनी स्पेशल डायरेक्ट वॉचच्या दुकानातच घेतलं. राखे किती रुपयाचे नेल त्या? किती रुपयाची असते? 5 रुपयाचे नेल त्या का 10 रुपयाचे नेल त्या? सगळे त्याच्यामुळे प्राईज नाही घेतली. आपण किती रुपये खर्च केला तो राखे घ्यायला? हा ते 100 रुपयाचं. बघा फॅमिली, म्हणजे 100 रुपयाच्या राख्या नेल्यात. जवळपास 1000-1500चा वॉच असन. आणि हा फोटो फ्रेमचा काही विषय नाही. फोटो फ्रेम पण कमीत कमी 500 रुपयाची असेल. रुपयाची आहे. असणारच 500 रुपयाची असणार आहे. 500 रुपयाचीच आहे. आणि बघा साड्या 3 साड्या आणलेल्या आहेत सोनालीने. ती कृष्णाची गिफ्ट, ते बाळत्याचं गिफ्ट, हे 3 मम्मी त्यांचं, हे काकीचं. म्हणजे पाहू शकतात 100 रुपयामध्ये आहे ना, आणि जवळपास 3 ते 4,000 प्लस आणलेले आहेत म्हणायचं. साड्याचा आणि रुद्राचा प्लस ड्रेस म्हणजे 4,000चा आहे का हिने आणलेलं आहे. बघा का साड्या 3 साड्या आणल्यात. मोकार त्यांना खड्ड्यात टाकलंय माहिती का? गरज आहे का एवढ्या आणायची? परत हे गिफ्ट 1,000-1,500 रुपयाचं गिफ्ट. त्याच्या मागं काय दुसरे कामं नाहीत करी? एवढा खर्च टाकलंच त्यांना. एकच आणायची ना. ते घेतल्या, आता ती घ्यायची ठरलं होतं, मला ती आवडली. मी बघितली प्राइस 1000 रुपयाची, मी मागं टाकली. पप्पाने लगेच नाही, ती घे तुला आवडली ना, ती घे म्हणलं. ही नुसतं म्हटलं होतं सर ही पण वापरायला छान आहे. ही म्हणत तर पप्पा लगेच घे मग ती पण. बघा आता तू म्हणायचंच नाहीस ना, तुझ्या जीबीवर थोडं कंट्रोल करायचंच ना. कंट्रोल भारीच म्हणले या साड्या. बघा वापरायला. फॅमिली पप्पा देखत म्हणली, तिच्या पप्पा देखत म्हणली वापरायला भारी आहे साड्या. तर तिच्या पप्पाने ही तर ही घेतली आणि वापरायला पण घेऊन टाकली. मग असताना तो शब्द नसता काढला तर त्याने म्हणजे त्याच्या मनात राहिला असता का नसती घेतली तर असं आहे ना. मग तुम्हाला काही नाही, हे झालंय पप्पाच त्यांचं गिफ्ट झालंय. सगळ्यात तुमचा काही हक्क नाही. अॅनिव्हर्सरी राहिली, अॅनिव्हर्सरीला गिफ्ट पाहिजे. हा ना हा ना हा ना. नाही भेटेल ना तुला अॅनिव्हर्सरीला भेटेल, काय विषय नाही. होय अॅनिव्हर्सरीला गिफ्ट काही नाही. एक ड्रेस ऑर्डर केला तेवढंच द्या फक्त. ऑर्डर केलं ते आवडलं होतं ना, ते तुमच्यातर्फे गिफ्ट झालं. आपण गिफ्टला कमी नाही करीत. मग काय राखी परवडली पाहिजे त्यांना. लिखी तर परवडतच नाही काही. हा ना. तरी पण लिखीची हवस आहे ना, आई बाबाला हवस असते ना. मी म्हणजे काय झालं, आधी ते रक्षाबंधनला म्हणले ना साडी घ्यायची, ही म्हणलं होतं तर ही म्हणजे तिची किंमत 1150, 1150ची आहे. मागं टाकली तरी पप्पा म्हणजे तुला आवडली ती घे. ही नुसतं म्हणलं वापरायला भारी आहे, ते लगेच घेतली. पप्पा देतात बोला काय करेल, पाणी नाही पाऊस नाही काही आई वडिलाला लेकराची लेकीची हीच असते ना. ते लगेच आणि आई वडील तेवढंच माय परत नाही.
बोलूस तर अवकाश फक्त तोंडातून शब्द काढायचा बापू आई बापू आई वडील पूर्ण करतात. ते नसतं हे केलं म्हणूनच तरच घेतली. मलाच तर ऑर्डर राहिलेली आहे कारण की एवढं आहे बापाला बुडून आणली आज डायरेक्ट 3,000ला आणि त्यांना बिचारायला 3,000 रुपये कमवायला म्हणजे किती दिवस लागते शेतकरी आहेत ते पण. आणि सध्या आहे का पावसाने एवढा धागा दिलेला आहे सगळे पिकं वाळून गेलेले आहेत शेतामधले. हे बघा ना हे अशी सिस्टीम आहे बेडची. गडी माणसालाच कुठे गेले असं काही कपडे बिपडे जास्त कमी भेटत नाही काय नाही. माणसाने वा घरी बैठे. ते बाग मी आजपत्र फॅमिली मी आज बघितले नाही का भारी ना. फॅमस आहे का कुठं पण असं चलता कोणाला जरी भेटायला गेलं का पाणी आमचं इकडं लगेच साडी भेटणार म्हणजे भेटणार ती 400 रुपयाची असो 500 रुपयाची असो पण भेटणारच. तसं आपलं घरी माणसात नाही. काहीच नाही काहीच नाही घेतली आपल्याला म्हणलं टोपी पंच पण कोणी टाकत नाही लवकर काय. कार्यक्रमाशिवाय लग्न काही असं करत नाही. हा कार्यक्रमाने लग्न असलं का तरच घेतात नाही का. गेली नाही. बघा हे का सोनाली लगेच आहे ना घालून पंप राहिलेली आहे हिला काही दमच नाही आहे नाही का. चांगली वाटते का अजिबात नाही शी भंगार. असं कलर पार्टीवर साडी फक्त अशी याला भारी वाटते. ओके नाही वाटत सोनाली हा मला नाही आवडली. नका का आवडली राहू द्या. अरे 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 अरे. मला आवडली. हा, मला नाही आवडली तुला घालून काय करते होय? आवडायची थोडी घेतली. मग मला आवडली मी घेतली. छान दिसतोय या काही नका. होय, आका छान दिसते साडी नाही दिसत. आका छान दिसती. नाही 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 आका छान आहे रे साडी छान नाही दिसत. साडी पण छान आहे नेसणारी पण छान आहे. नेसणार आहे काय छान आहे काय बऱ्या माणसाला कसली बी साडी चांगली वाटते ना. म्हणजे तुला म्हणायचं का ही गुरी आहे गोरीने कशी कोणत्या अँगलने गुरी वाटते तुम्हाला हे दिला येडा गात माझ्या टाकून कोणत्या अँगलने गुरी वाटते कोण म्हणाले काळी हा बघू हिचं हे बघा बरं हिचे दात पुढे आलेले काळी आणि दिले माझ्या गळा टाकून. दाब आहे ना कधी काय फोटो काढायला बघू दे कधी. बरोबर होऊन चुकला आता काय आता काय आता मस्त पस्त होते पण काय करते आता काय विलाज नाही आता काय आता बदलायचं. आता आलाय निम्यात पार आता. प्रिन्स कट आहे 500 रुपये शिलाई लागते. म्हणजे ह्या ब्लाऊज शिवायला माझे ते बाबूदाची लग्न ती रेड कलरची साडी नाही का ती किती शिलाई लागलेली आहे. हा बरोबर आहे राईट. आणि म्हणजे 500 रुपयाचे धरून टाका आणि 500 रुपयाची साडी म्हणायचं हा सर राईट राईट त्यामुळेच आहे ना 500 रुपये लागते बस शिलाई. त्यामुळेच किंमत डायरेक्ट मागे आहे नाही का. प्रिन्स कटला साडी अशी आज पण घेणार. याच्यात या असं होता कटोऱ्या अशा. तर असो काही पण कसं काही झालं तरी आहे ना तू जास्त बुडवलायच तुझ्या मम्मी पप्पाला हे 100% तेवढंच खरं आहे नाही का. बहिणी बुडीतच असते बाबा. अरे एवढं बुडीत असतात का. मग आई बाबा त्यावरच बुडा रक्षाबंधन दिवाळी अशीच असते. नाही ही पण भारी दिसते. है ना. भारी दिसते वापरायला. मला कोणती पण साडी भारी दिसते. हा साड्या भारी आहेत ना. साडी भारी नाही मी भारी. साडी भारी आहे तू भारी नाही आहे साडी भारी आहे. फॅमिली तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. मी तर माझ्या मम्मी पप्पाला 3,000 रुपयामध्ये बुडून आलेली आहे. तुम्ही कोणी असंच त्यांच्या आई वडिलाला बुडीलंय किंवा कोणाकोणाचं रक्षाबंधन झालंय तेवढं प्लीज कमेंट मध्ये सांगा. तर फॅमिली सोनाली नेताने ना आम्हाला भेळ आणि पाणीपुरी आणलेली आता मी ते मस्त पप्पाला दिली ती पण. पप्पाने दिले का. मग ह्यो म्हणला पाणीपुरी पप्पाला झालं मग त्याला आवडते मग ते नाही त्याला पाणीपुरी ना आपल्याला भेळ. असं केलं का बाळा म्हणूनच पाणीपुरी दे ना कारण आम्हाला बघा पाणीपुरीची पिशी घेऊन तिकडे पळतोय. हा आजीला दे. कोणाला देणार नाही बाबाला पण देणार नाही का. मला देणार कोणाला नाही दिलं तरी बाबाला देणार आहे तो पाणीपुरी नाही का. वाव थँक्यू बाळा. देणार लई छान आहे मागली. सगळ्याला एक देणार आहे. तर फॅमिली आता आहे ना आम्ही मस्तपैकी भेळ वगैरे खातोय तोपर्यंत तुम्ही आहे ना व्हिडिओ लाईक करून घ्यायचंय चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय कारण की आमचे डेली ब्लॉग पाहण्यासाठी. भाऊ तर बाय बाय. बाय बाय.